मराठवाड्यात या वर्षी जुलैतही टंचाईग्रस्त भागात टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतोय। जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मराठवाड्यात 256 गावांसाठी 428 टँकर सुरू आहेत। विशेष म्हणजे मे महिन्यात टँकरची संख्या केवळ 210 होती। दमदार पाऊस न झाल्यास आगामी काही दिवसात टँकरची संख्या 500 पार जाण्याची भीती व्यक्त होते। मराठवाड्यात हलक्या पावसामुळे सुमारे 35 लाख हेक्टर या क्षेत्रावरील पिकांना जीवनदान मिळालं असलं तरी टँकरग्रस्त गावांच्या संख्येत वाढ झाली आहे। सचिन जेरे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सचिन, एकीकडे पश्चिम घाट असेल, कोकण पट्ट्यामध्ये पावसाचे आम्हाला व्हिज्युअल्स बघायला मिळतात, पण मराठवाड्यामध्ये सुमारे 500 गावांमध्ये आता टँकरची स्थिती येते असं आपल्याला पाहायला मिळते। काय अधिक सांगाल? नक्की सर, आपण पाहिलं तर जुलै महिना संपत आलेला आहे, शेवटचा आठवडा सुरू आहे। दरवर्षी या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असतो, धरणं भरलेली असतात, अशा बातम्या असतात। मात्र यावेळेची परिस्थिती काही वेगळी आहे। सध्या जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये जेव्हा उन्हाळा होता, उन्हाळ्यामध्ये जेवढे टँकर सुरू नव्हते त्यापेक्षा दुपटीने टँकर आता सध्या या घडीला सुरू आहेत आणि कुठेतरी पावसाची प्रतीक्षाच मराठवाड्याला लागलेली आहे। मात्र जो नाशिकमध्ये काहीसा पाऊस झाला होता तो पाणी इथं आला, त्यामुळे कुठेतरी धरण भरताना दिसत आहे। मात्र पुढची जे संकट आहे, कारण की आता जर पाऊस झालेला नाहीये, पिकांना तर जीवदान मिळालेलं आहे, मात्र पाऊस झाला नाही तर उद्योग धंदे असतील, त्यावर पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। कारण की जो मराठवाड्याचे ताण भागवणारा धरण आहे तो देखील 50% आहे आणि तो देखील नाशिकचा पाऊस झाला म्हणून त्यामध्ये एवढा पाणी साठा जमा झालेला। मात्र आता पुढच्या काळामध्ये जर टँकरची संख्या 500 किंवा 500 पार गेली तर एवढा पाणी आणायचा कुठून, हा देखील एक प्रश्न आता प्रशासनासमोर उभा राहणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये पाऊस होईल अशी अपेक्षा आपण करूयात, कारण की आताची जर परिस्थिती आपण पाहिली तर जवळपास 400च्या जवळपास गाव आणि वाड्या आहेत ते आता सध्या टँकरवर अवलंबून आहेत। जवळपास 900 अशा गावातल्या विहिरी आहेत ज्या अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत, त्या विहिरी अधिग्रहित करून त्यांच्या मार्फतीने गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जातोय। सध्या संकटच्या स्थितीमध्ये मराठवाड्याकर पाऊस पडला नाही तर पुढच्या काळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असं देखील जाणकारांचं मत आहे। धन्यवाद सचिन। आपण अपेक्षा करूया की ही परिस्थिती लवकरात लवकर मिटेल। सरकार सुद्धा या बाबतीत तातडीने उपाययोजना करेल।